बातमी मालेगावमधून आहे। मालेगावच्या डोंगराळेत अत्याचार करत चिमुकलीची हत्या करण्यात आलेली होती। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ विधायक संघर्ष समितीच्या वतीने मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे आणि या बंदला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। 5 दिवसापूर्वी डोंगराळे येथे एका 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सकल नागरिकांच्या वतीने समस्त मालेगावकरांच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। आपण बघू शकतो की नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे। एकही दुकान उघडी नाहीये, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी एका प्रकारे शुकशुकाट पसरलेला दिसून येत आहे। आरोपीला तातडीने फाशी देण्यात यावी अशी एक मुख्य मागणी सर्व नागरिकांची आहे। या बंद मध्ये विविध राजकीय पक्ष संघटना देखील सहभागी झालेले आहे। विशेष म्हणजे मुस्लिम संघटनांनी देखील या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि एकूणच जी घटना घडलेली आहे ती खेदजनक आहे। संतापाची लाट उसळलेली आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे आणि आरोपी जो आहे त्याला तातडीने फाशी द्यावी अशी एक मुख्य मागणी सर्व थरातून केली जात आहे। 11 वाजता मालेगावकरांच्या वतीने विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।